राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल, पियुष गोयल यांच्या विधानानं खळबळ. अध्यक्षांची निवड झाली नाही, पटेलांसह तटकरेंनी दावा फेटाळला. वादानंतर गोयलांचाही माफीनामा. राज ठाकरेंच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह. अध्यक्ष पवार कुटुंबातला असावा, रुपाली ठोंबरेंची रोखठोक भूमिका. तर ठाकरे काय म्हणतात त्यावर निर्णय नाही, सूरज चव्हाणांचा पलटवार. राज्यसभेवर पार्थला पाठवायचं की जय पवारांना, हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादीचा. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांना भाजपचा विरोध नसल्याची ही माहिती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली असती तर भाजपला याबाबत माहिती दिलीच असती. फडणवीसांनी फेटाळली राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत अजितदादा विलिनीकरणावर सकारात्मक. राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो सांगून दिले होते एकत्र येण्याचे संकेत. बजेटमधून सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच, टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बंगल्यावर गोळीबार. गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर. 4 आरोपींना पुण्यातनं अटक. आरोपींना घेऊन पोलीस मुंबईकडे रवाना. मुंबईतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची उद्या गटनोंदणी. सकाळी 11 वाजता कोकण भवनात जाणार. सांगलीमध्ये कारनं पादचाऱ्यांना उडवलं. अपघातात 3 जण गंभीर जखमी. संतप्त जमावाकडनं कार चालकाला चोप. कारची तोडफोड.